प्रथम सर्वांचं स्वागत। आजचा मुख्य विषय प्रश्न तुमचा उत्तर आमचं। संपूर्ण राज्यात एक गाव एक टेलरिंग महिला बचत गट योजना हा जो उपक्रम आपण सुरू केला, तर त्याबद्दलची जी काही माहिती आहे डिटेल, ज्यांना हा विषय हा उपक्रम क्लिअर समजून घ्यायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर पहिला प्रश्न आहे की सर, टेलरिंग महिला बचत गट हा जर आम्ही सुरू केला तर त्याचा नेमका काय फायदा आहे आम्हाला? असा आमचा रेग्युलर बचत गट चालू आहे, कोणी ऑनलाईनमध्ये आहे, कोणी ऑफलाईनमध्ये आहे, पण याचा नेमका काय फायदा आहे? तर याचा पहिला फायदा, त्या पंचकृषीमध्ये एक ट्रेनिंग सेंटर सुरू होईल, जे नवीन गरजवंत महिला आहे, विद्यार्थी आहे, त्यांची जवळपास सोय होईल। म्हणजेच तुम्हाला एक इन्कम सोर्स त्या गटाला निश्चित त्याच्यातून वाढ होईल। दुसरा फायदा, टेलरिंग बिझनेस, प्रत्येक सभासदाच्या हाताला रोजगार मिळेल, काम मिळेल। तिसरा फायदा, टेलरिंग मटेरियलचं साहित्य मटेरियल त्याचबरोबर पिको फॉल हा पण त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करता येईल। चौथा फायदा, शासकीय योजनेचा लाभ, उदाहरणार्थ टेलरिंग मशीन असेल, कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा असेल, हा त्याला फायदा होणार आहे। आणि इतर बचत गटापेक्षा या गटाला 10 पट फायदा होणार आहे, हे तितकंच सत्य आहे। आता जो तुमचा रेग्युलर बचत गट आहे, उदाहरणार्थ त्याचे 10 सभासद आहे, 200 रुपये पर मंथ हप्ता आहे, 12 महिन्याचा 24,000 रुपये तुम्ही भरणा करतात, त्यामध्ये 1,000 रुपये तुमच्या आपसातल्या कर्जाचं व्याजदर जे काय असेल उत्पन्न तुमचं त्याच्यात ते ॲड होईल। म्हणजे लमसम 25,000 रुपये त्या बचत गटाचं भाग भांडवल, तुमची निव्वळ स्वतःची हक्काची बचत। तर आता या गटामध्ये जर तुम्ही सामील झाले, टेलरिंग बचत गट सुरू केला, तर शिकवलेल्याप्रमाणे सांगितलेल्याप्रमाणे ट्रेनिंग घेतल्यानंतर या बचत गटाचं भाग भांडवल, तुमची स्वतःची बचत एका वर्षात कमीत कमी 2 लाख रुपये होईल। कमीत कमी 2 लाख रुपये होईल। जे कोणी आज बचत गटाचे अध्यक्ष, CRP किंवा इतर लोक म्हणतील हे कसं शक्य आहे? रेग्युलर बचत गटामध्ये 25,000 रुपयापर्यंत आहे, मी इतक्या वर्षाचं CRP म्हणून काम करते, इतक्या वर्षाचे अध्यक्ष आहे, ही न पटणारी गोष्ट आहे। काही म्हणतील ही काहीतरी बोगस योजना आहे। कसाही विश्वास ठेवायचा का 2 वर्षात याचं भाग भांडवल 50-55च्या पुढे जात नाही, इथे एका वर्षात 2 लाख रुपये होतात। तर ही जी चर्चा आहे भगिनींनो, ही तुम्हाला फोनवर पर्सनल नाही आहे, 4 भिंतीच्या आतल्या ह्या गप्पा नाही आहे, अगदी जबाबदारीनं माझ्या पुढं ऑन कॅमेरा आहे, त्यावर मी बोलतो का आजपासून ही व्हिडिओ हजारो लाखो महिला बघतील, याची तुम्हालाही खात्री आहे आणि मलाही खात्री आहे। पण 2 लाख रुपये या गटाचं पहिल्या वर्षात भाग भांडवल होईल, या विषयावर मी ठाम आहे। पाहिजे तर तुम्हाला मी त्या गटाला लेखित गॅरंटी देईल। असा ह्या 2 गटातला फरक आहे। आता दुसरा बदल, जसं तुमच्या रेग्युलर बचत गटामध्ये कुठले सभासद असतात, फक्त अट एवढीच आहे का या गटामध्ये टेलरिंग काम करणाऱ्या महिलाच सभासद असतील। दुसरा मुद्दा, आता हे कसं शक्य आहे? न पटणारी गोष्ट आहे, पण हे सहज शक्य आहे। एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही, ती दुसऱ्याला ती सहज शक्य आहे, कारण तो त्याच्यातला दुसरा हा मास्टर असतो। त्यामुळं आपण जी गोष्ट करू शकत नाही, तीच गोष्ट एखादा अगदी सहजपणे करू शकतो, हे तुम्हालाही पण मान्य आहे। तर या योजनेचा खरा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर पहिली पायरी, पहिली स्टेप, एक टेलरिंग महिला बचत गट सुरू करा। तो तुम्ही ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्याला कुठं जॉईन करायचं तिथं करा, तो तुमचा अंतर्गतला प्रश्न आहे। तर पहिला बचत गट सुरू केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बँकेत भरणा कराल, त्याची तुम्हाला एक स्लिप मिळेल पैसे भरल्याची। त्याचबरोबर गटाचे जे सभासद आहे, या दोन्हीचे फोटो काढून स्क्रीनवर असलेल्या नंबरवर मला पाठवायचे आणि त्यावेळेस त्वरित कॉल करायचा आहे तर सर, सर्व गटाला आम्हाला उत्सुकता लागली, तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे आम्ही गट स्थापन केला, त्याचा भरणा केला, त्याची पावती पाठवली, लिस्ट पाठवली, आता आम्हाला सांगा पहिले का या गटाचं भाग भांडवल उत्पन्न 2 लाख रुपये कसं होईल, ही सर्वांना उत्सुकता लागली। त्याच वेळेस भगिनींनो, एक त्या सभासदासाठी व्हॉइस कॉल मीटिंग होईल।
एक 10-15 मिनटं त्याचं कामकाज चालणार आहे. त्या प्रत्येक सभासदाला या प्रकल्पाबाबत डिटेल माहिती दिल्या जाईल. त्याच्यानंतर एक 16व्या मिनिटाला तुमच्या अध्यक्षाचं स्टेटमेंट असणार आहे का सर, जर आम्ही एकजुटीनं त्या गटाने सांगितलेल्या शिकवलेल्याप्रमाणे जर त्याच्यावर मेहनत केली, कामकाज केलं, 2 लाख तर काय पण 2.5 लाख रुपयाच्या पुढं आमचा हा बचत गट जाईल याची आम्हाला खात्री पटली, हे तुमचं स्टेटमेंट असणार आहे. जोपर्यंत एखाद्या विषयाची आपल्याला अपूर्ण माहिती राहते, कसं शक्य आहे, काय खात्री आहे, परंतु त्या व्हॉइस कॉलच्या मीटिंगनंतर तुमचं स्टेटमेंट हेच असणार आहे की सर 2 नाही 2.5 लाखाच्या पुढं आमचा बचत गट जाईल, ही आम्हाला आता 100% खात्री पटली. यानंतर दुसरा मुद्दा आहे काय शिकवणार. आता शिकण्यासारखं भरपूर आहे, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे, पण जे कोणी आता नवीन असतील तर याचा पहिला चॅप्टर आहे कटोरी ब्लाऊज, लहान्या मापापासून मोठ्या मापापर्यंतचं ट्रेनिंग त्याच्यामध्ये असणार आहे. दुसरा चॅप्टर आहे प्रिन्स कट आणि तिसरा आहे पंजाबी ड्रेस. तर पहिल्या चॅप्टरची कटिंग 8 मापा असतात, तर 2च दिवसात तुम्ही जी कटिंग मी करतो जे टेक्निक वापरून तीच कटिंग सेम टू सेम तुम्ही 2च दिवसात ट्रेन व्हाल. वेळ त्याचा 11 ते 4 असतो. राहिला विषय स्टिचिंगचा, 3ऱ्या दिवशी तुमच्या घरच्या मशीनवर पहिलं ब्लाऊज स्टार्ट करता स्टिचिंगसाठी. ते कसं शिवायचं, त्याच्या कशा टिपा आहे, त्याच्यातले बारकावे, खाचा खोचा, किनार टीप, डाग टीप, साईड टीप, मागचा पुढचा टळ, गळा, पायपिंग, काज, बटनपट्टी, त्याचा तुम्हाला अगदी सुपिरियरपणाचा एक शॅम्पल दिलेला असतो. तो शॅम्पल बघून घरच्या मशीनवर पहिलं ब्लाऊज स्टार्ट करायचं असतं. जशी ती फिनिशिंग आहे तशी सेम टू सेम फिनिशिंग त्या ब्लाऊजची तुम्हाला काय करावी लागते. प्रत्येक ब्लाऊज हे चेक होणार आहे. शिवून झाल्यानंतर त्याचा फोटो ग्रुपला टाकल्यानंतर माझ्या अगोदर बाकीचेच विद्यार्थी तुमचं ते ब्लाऊज चेक करणार आहे का कुठं चूक झाली, कसं शिवलं, कशी पायपिंग केली, कशी काच बटन पट्टी तयार केली, कशा टिपा मारल्या. तर आपल्याकडं चेकर मास्टर हे आपले सभासद असणार आहे. पहिला चॅप्टर किती दिवसाचा आहे, हे 8 ब्लाऊज तुम्ही पहिल्या दिवशी 4 ब्लाऊजची कटिंग शिकणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 4 ब्लाऊज, म्हणजे 2 दिवसात तुमचं कटिंग कंप्लीट होणार आहे. तर पुढचा मुद्दा, बऱ्याचशा महिलांनी विचारलं सर पण तुमची फी किती हो. शाळा फुकट आहे आणि दप्तर विकत आहे. पण काही अगदी खोदू विचारतात सर नक्की सांगा ना फी किती आहे. तर 2700 रुपये फी आहे एका चॅप्टरची. त्यामध्ये असं एक किट लहान्या मापापासून मोठ्या मापापर्यंतचं ते फ्रीमध्ये दिलं जातं. त्याची प्राईस आहे 2500 रुपये. म्हणजे खरं जे मानधन आहे ते माझं फक्त 200 रुपये. 2700 रुपये पेड केल्यानंतर असं 2500 रुपयाचं किट तुम्हाला एक फ्रीमध्ये दिलं जातं. पण आपल्या गावच्या भाषेत शाळा फुकट दप्तर विकत. पण आता हे काही महिलांना ते महाग वाटतं. तर महाग कोणाला वाटतं त्याचं आपलं एक नेहमीचं उदाहरण आहे. जसं लहान मुलगा पहिल्या दिवशी आपण बालवाडीत त्याला शाळेत घेऊन जातो, त्याला शिक्षणाचं बद्दलची काही माहिती नसते, म्हणजे त्याला काही महत्त्व नाही. ते पालकाला असतं. पालक त्याचे हजारो रुपये फी भरती. तो जसं लागल तसं त्याला साहित्य दप्तर बूट चपला देऊन एकापर्यंत शाळेत जाय बाबा, ते सगळी जबाबदारी पार करतात. पण त्या शाळेमध्ये काही नादी लावण्याचा अभ्यासक्रम असतो. कारण त्याला जर तिथे नादी नाही लावलं तर ते दुसऱ्या दिवशी शाळेत जाणार नाही. तसं शासन एक पालक म्हणून त्यांची जबाबदारी पार करतात. ते एक चांगली योजना या टेलरिंग क्षेत्रातलं महिला सक्षमीकरण एक उपक्रम म्हणजे तो कार्यक्रम राबवतात. त्यासाठी शासन हे लाखो रुपये खर्च करतं का महिलांनी खऱ्या अर्थाने सक्षमीकरण झालं पाहिजे, पुढे त्यांना भविष्यात फायदा होईल. कारण ही इंडस्ट्री इतकी मोठी आहे ही त्यांना माहिती असते. तर ती त्यांची भूमिका चोखपणे बजावतात. तर त्या बालवाडीमध्ये ट्रेनर पाठव, तिथं चहा पाणी नाश्ता त्याची सोय केल्या जाते. आणि एक जाहिरात तर मी मध्यंतरी अशी बघितली का विद्यार्थ्यांना 500 रुपये रोज अनुदान शिकण्याबद्दलचं, वरून सर्टिफिकेट भेटेल. मग तो 5 का 7 दिवसाचा प्रोग्राम होता. पहिल्या दिवशी ॲडमिशन लॉ, काम धंदा सोडून तिथं हजर का शिकायला फुकट भेटतं, वरून 500 रुपये रोज अनुदान भेटतं.
म्हणजे त्या शिक्षणासाठी शासनाने दिलेलं ते एक लॉलीपॉप असतं. ते जसं लहान मुलाला नादी लावण्याचा एक अभ्यासक्रम असतो, तसं या निमित्ताने हे लॉलीपॉप दाखवलं म्हणजे महिलांना त्याचा नक्की फायदा होईल, हा त्यांचा खरा मूळ उद्देश असतो. पण त्यातल्या काही अशा ज्या महिला आहेत का तिथून असं काही ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्या बाहेर पडतात, ते फक्त 5%. त्या एखाद्या सिनियरच्या हाताखाली त्यांनी प्रॅक्टिस केली, चांगल्याचं मार्गदर्शन घेतलं, चांगल्यापैकी काम करतात आणि त्या दुसऱ्याला रोजगार देतात. त्या फक्त 5% महिला आहेत. 95% महिला आहे का त्या अजून तिथंच त्या बालवाडीत अडकून पडलेल्या आहेत. कारण बरोबरचा लहान मुलगा कॉलेजला जातो आणि त्या तिथंच अडकून पडलेलं आहे आणि त्यांचं एकच रडगाणं आहे, शोल्डर उतरतं, बाईला सळ येतात, कटोरी नीट बसत नाही, प्रिन्स कटला फुगा येत नाही, हाताला काम पाहिजे, रोजगार कुठं मिळेल. यामधून ज्यांना बाहेर पडायचंय आणि स्पर्धेत टिकायचंय त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण सेंटर आहे, ही कार्यशाळा आहे, एक गाव एक महिला टेलरिंग बचत गट योजना. आणि पुढचं शिक्षण करण्यासाठी ज्या काही वस्तू साहित्य ते त्यांना महाग वाटतात, कारण या ठिकाणी सगळं लॉलीपॉप फ्रीमध्ये झालेलं असतं. त्याच्यामुळं कुठली वस्तू खरेदी करायची म्हणली का ती खूप महाग आहे. आता पुढचं शिक्षण भगिनीनो, या ठिकाणी साधी हातशिलाईची सुई आहे ना, त्याची किंमत मोजावी लागणार आहे. जे काय आहे ना लॉलीपॉप फ्री लाड, त्या ठिकाणी ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे. पण स्पर्धेत टिकायचं असेल तर प्रत्येक गोष्ट ही स्वखर्चाने आपल्याला विकत घ्यावी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थाने ट्रेन होणार आहे, हे सर्वांनी डोक्यात घ्यायचं आहे. खरा पुढचा मुद्दा आहे का आमच्या कामकाजावर शंका आणि डाऊट घेणार आहे. सर, आम्ही सर्व तुमच्या नियमाप्रमाणे पूर्ण आमची तयारी झाली, पण तुमच्या कोपरगावापासून आमचं गाव, काही महिला म्हणतील आमचं 500 किलोमीटर आहे, कोणी म्हणेल 1000 किलोमीटर आहे. सर्व तयारी झाल्यानंतर सर इतक्याला नक्की ट्रेनिंग देण्यासाठी येतील का, हा खरा तुमचा डाऊटखोर प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर तुमच्याच गावामध्ये. प्रत्येक गावामध्ये अशी 1-2 व्यक्ती असतील तर जे महिलांच्या कामकाजामध्ये सतत त्यांचा पुढाकार असतो, स्वतःचा वेळ देतात, खर्च करतात. एक नवरात्र असेल, गणपती असेल, तुमचं हळदी कुंकाचे कार्यक्रम असतात, सतत ते सक्रिय असतात, पुढाकार घेतात. तर अशा माणसांना आजचा हा व्हिडिओ पाठवून द्यायचा आहे. आणि पाठवून दिल्यानंतर एक फोन करून सांगायचं आहे त्यांना का साहेब, अशा ट्रेनिंग सेंटरची आपल्या पंचकृषीमध्ये अत्यंत गरज आहे. गरजवंत महिलांना ह्या ट्रेनिंगचा निश्चित या कार्यशाळेचा फायदा होणार आहे, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. पण आम्ही एक लेडीज असल्यामुळं आम्हाला काही गोष्टीची तुमच्या मदतीची गरज आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्यावर बोलणारे सरांचा नंबर आहे, त्यांच्याशी संपर्क करा. जर त्यांनी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तर त्यांचं एकच स्टेटमेंट असणार आहे का तुमची जर तयारी त्यांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे जर पूर्ण तयारी झाली असेल तर त्यांना आपल्या गावात घेऊन येण्याची जबाबदारी माझी, हे त्यांचं स्टेटमेंट असणार आहे. पण जोपर्यंत तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना ती व्हिडिओ बघायला लावत नाही, हा व्हिडिओ बघितल्यानंतर ते 16व्या मिनिटाला फोन करून तुम्हाला सांगतील का तुमची तयारी पूर्ण आहे का, तर मला त्यांना फोन करायला, त्यांना घेऊन येण्याची जबाबदारी माझी, हे त्यांचं स्टेटमेंट असणार आहे. तर पुढचं एक माझं वैयक्तिक सजेशन आहे भगिनींनो, या संस्थेत शिकून पस्तावा करा, आयुष्यभर फायद्यात राहा. जे काही भूतकाळामध्ये लग्नाच्या अगोदर तुमच्या काही थोड्या चुका झाल्या असतील का, असं काही ट्रेनिंग एखादं आपण घेतलं असतं तर त्याचा फायदा आज मला नक्की झाला असता, असं ज्यांना खंत वाटते, कधी कधी खटकतं, पण तुमची अजून वेळ गेलेली नाही. तर आपल्यासमोर हे कटोरी ब्लाऊजचं किट आहे, यानंतर हे प्रिन्स कटचं आहे आणि तिसरं हे पंजाबी ड्रेसचं आहे. तर हे पंजाबी ड्रेसचं थोडं 4-6 महिने बाजूला ठेवा. तर हे दोन्ही किट ऑर्डर करून घेऊन पस्तावा करा, आयुष्यभर फायद्यात राहाल. कटोरीचा पहिला चॅप्टर म्हणजे 10वी शाळेच्या भाषेत, प्रिन्स कट म्हणजे 11वी आणि पंजाबी ड्रेस म्हणजे 12वी. तर ह्या तिन्ही पोर्शनपैकी तुम्ही कुठले 2 जरी केले तरी भरपूर आहे, 3ही केले तर चांगलीच गोष्ट आहे. पण काही ज्या काही महिला आहे का त्यांचं असं म्हणणं आहे का सर हमारे औरत ते ब्लाउज नहीं पहनती, हमको खाली पंजाबी ड्रेस ही सीखना है, तर ते एकच चॅप्टर पूर्ण करतात. तर हा काही समज कोणी करू नका का तिन्ही पोर्शन कंप्लीट केले पाहिजे. ज्या विषयात तुम्हाला ट्रेन व्हायचं आहे त्याचं किट साहित्य हे कंपल्सरी असणार आहे. आणि जाता जाता
भगिनीनो, परत एक सजेशन आहे तुम्हाला का फुकटचा सल्ला देणारे यापूर्वी तुम्हाला हजारो भेटले असतील आणि यानंतर पण पुढे भेटतील, पण दिलेला सल्ला हा तुम्हाला खरा करून दाखवण्यासाठी स्वतःचा वेळ आणि ती गोष्ट घडवून आणण्यासाठीचं सहकार्य हजारात एखादा असतो. त्यापैकी आपला हा एक यूट्यूब चॅनल आहे. सल्ले देणारे तुम्हाला यापुढे पावलोपावली भेटणार आहे, पण त्या गोष्टीसाठी वेळ देणारे असा हा एकमेव चॅनल आहे मोनाली फॅशन डिझायनिंग. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि एक कमेंट जरूर टाका. आजचा व्हिडिओ म्हणजे तुमच्या समोर असे 2 आरसे, आपण कोणत्या आरशासमोर उभे, म्हणजे उदाहरणार्थ आपण 25,000 रुपयाच्या आरशापुढे 1 का 2 लाख, शिकून पस्तावा, घेऊन पस्तावा, आयुष्यभर फायद्यात राहाल, शाळा फुकट, दप्तर विकत, याबद्दलची एक कमेंट जरूर टाका. आणि शेवटी ज्या CRPना अध्यक्षांना टेलरिंग बचत गट स्थापन करायचा आहे, या योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ घ्यायचा आहे, तर त्यांना सभासद होण्यासाठी पुढे जाण्याची फिरण्याची गरज नाही. आजचा जो व्हिडिओ आहे, तालुक्यातले जे काही बचत गटाचे अध्यक्ष आहे, CRP असतील, काही प्रत्येक गावामध्ये व्हॉट्सअप ग्रुप असतात, त्या ग्रुपला ही व्हिडिओ शेअर करायची आहे आणि त्याच्या खाली 1 ओळी 2 ओळीचा मेसेज टाकायचा आहे की टेलरिंग महिला बचत गटात सभासद होण्यासाठी आग्रहाचं आमंत्रण, संपर्क, तुमचं नाव आणि नंबर टाकायचा आहे. जसं यापूर्वी व्हिडिओ अपलोड केली या कामकाजाची, तुमचे मला फोन सुरू झाले, तसे ज्यांना या गटात सामील व्हायचं आहे त्यांचे फोन येतील. कमीत कमी 200 रुपये हप्ता म्हणजे पर मंथ त्यांना सांगून टाकायचं आहे. आता ते तुम्हाला विचारणा करतील का आम्ही पहिले ऑनलाईन बचत गटात आहे, मग या गटात आम्हाला सभासद होता येईल का? होता येईल ना. आता ऑनलाईन बचत गट म्हणजे काय, डिग्री कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं नाही आहे. प्रत्येकाला फायदा कळतो, आपल्याला कोणत्या गटात जास्त फायदा आहे. तुम्ही ऑनलाईन केला तरी 10 पट फायदा आहे, तुम्ही ऑफलाईन केला तरी 10 पट फायदा आहे. पण काही महिला तुम्हाला विचारणा करणार आहे का आम्ही तिकडं ऑनलाईनमध्ये कसं बाहेर पडायचं, तुम्ही भरलेले पैसे तुम्हाला व्याजासहित परत मिळणार आहे. फायदा कशात आहे हे बघायचं आहे. यानंतर कुठली काही तुम्हाला शंका अडचण आली तर स्क्रीनवर असलेल्या नंबरवर मला फोन करायचा आहे. रजा घेतो, लवकरच भेटू. धन्यवाद.